प्रत्येक दिवस एक नवी संधी आहे खुल्या मनाने जीवनाचं स्वागत करण्याची. पुन्हा पुन्हा आयुष्याचं स्वागत करावं लागतं. नवी सुरुवात मनाला नेहमीच उभारी देते. पावसाळ्यातली सकाळ, थोडंसं थंड वातावरण, आजूबाजूची हिरवळ, सकाळच्या कामांची लगबग आणि मनाची प्रसन्नता. स्वयंपाकघरात 2-3दा शिजणारा चहा आणि मनापासून प्रेमाने स्वच्छ छान विचारांनी केलेला स्वयंपाक. या अशा छोट्या-छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनाचा किती मोठा भाग आहेत ना? ह्याच तर गोष्टी आहेत ज्या रोज आपल्या जगण्याला अर्थ देतात. आपल्या मनाला प्रसन्न ठेवतात. फक्त त्या गोष्टींचा अनुभव घेता यायला हवा. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी साध्या सोप्या भाषेत बोलत असतो. मनावरील कालपर्यंतच्या आठवणींची धूळ जमा झालेली असते. ती सुद्धा घरच्या स्वच्छतेसोबत आवर्जून झटकण्याचा प्रयत्न करताना किती हलकं वाटू लागतं ना? सकाळची सर्व कामं झाली की मग माझ्यातली नकारात्मकता निघून जात आहे. मी आशेच्या, मायेच्या, उत्साहाच्या भावनेने परिपूर्ण आहे, असं स्वतःला सांगते. मध्ये काही काळ या सवयींमध्ये खंड पडला होता. मात्र आता पुन्हा हा सेल्फ टॉक आयुष्यात घेऊन आल्यावर सुखी, आनंदी आणि शांत वाटतंय. आपल्याकडे 10 गोष्टी असतात, पण कोणत्यातरी 2 गोष्टी नाहीयेत, कोणत्यातरी 2 गोष्टींमधून आपल्याला त्रास होतोय, म्हणून आपण त्याच 2 गोष्टी धरून बसतो. असलेल्या 10 गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपण मिळवलेल्या त्या 10 गोष्टींचा आपणच अपमान करतोय. हे जाणवायला जरा वेळ लागला, पण आता जाणवतंय. सर्व कामं आवरून मित्रमैत्रिणींशी गप्पा मारण्याच्या नावाखाली रोज नकारात्मक चर्चा केल्याने काहीच बदलणार नाही. मन हलकं होण्याऐवजी आणखी गोंधळेल, हे आता लक्षात आलंय. तुमच्यासारखंच मी देखील या चुका केलेल्या आहेत आणि खरं तर आपण सर्वजण ह्या सर्व चुकांमधूनच शिकत असतो. फक्त ती शिकवण अंमलात आणणं गरजेचं असतं. म्हणून काम करत असताना आणि काम करून झाल्यानंतर आजूबाजूची शांतता, वातावरणातला ओलावा, छंदांची सोबत आता जास्त जवळची वाटते. कारण खऱ्या अर्थाने आनंद त्यात दडलाय, हे आता पुन्हा जाणवतंय. ज्या गोष्टी, जे स्वभाव आपण बदलू शकत नाही, त्यांच्याविषयी बोलण्याने आपल्याला फक्त मनस्ताप होणार आहे. आपली हानी होणार आहे. मग त्याबद्दल बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. जेव्हा मनाला लागलेले प्रसंग आपण कोणाला सांगण्याऐवजी लिहून काढतो, तेव्हा आपल्याला जास्त शांत वाटतं आणि दिवस सत्कारणी लागतो. विचार करा, रोज एक नवी सकाळ आपल्या जीवनात येते. रोज क्षणाक्षणाला आपण प्रत्येक श्वास नवा घेतो. मग झालेल्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा नव्या गोष्टी निर्माण करूया. चहा घेत असताना सुंदर गाणी ऐकणं, बाहेर पावसाने ओले झालेले रस्ते पाहणं, हिरवीगार झालेली झाडं पाहणं, किती सुंदर आहे हा अनुभव. आपल्या सर्वांचाच दिवस खूप व्यस्त असणार असतो. मात्र आपण असे अनुभव निर्माण केले पाहिजेत. यामुळे एकटेपणा सलत नाही, तर एकांत आपल्याला त्याच्या कुशीत घेतो आणि आपल्याला भरपूर ऊर्जा देतो. प्रत्येक नव्या सकाळी स्वतःला एक नियम घालायचा. एक नवा नियम. कृतज्ञतेने दिवसाची सुरुवात करायची. कृतज्ञता लिहून बरं का. स्वतःचं कौतुक करायचं. कालच्या दिवशी झालेल्या चुका पुन्हा न करण्याचं वचन स्वतःला द्यायचं. हे सर्व भाव जेव्हा जीवनात येतील, रोजच्या दिवसामध्ये येतील, दिवसाची सुरुवात इतकी उत्तम होईल, तेव्हा कोणतीच कमी भासणार नाही. जगणं स्वप्नवत वाटू लागेल. प्रत्येक सकाळ आपल्याला सांगते, आपण हरायचे नाही. आपण रडायचे, मात्र खचायचे नाही. आव्हानांना स्वीकारायचं. नुसताच आलेला दिवस निरर्थक घालवायचा नाही. स्वतःची तुलना इतरांशी करायची नाही. आपण प्रयत्न करतोय म्हणून आव्हानं आहेत. म्हणून यश अपयशांचे अनुभव आहेत. कालच्या दिवसभरामध्ये
आपल्याला कोणाची मदत झाली, आपल्यासाठी कोणी काय केलं, आपल्याकडे राहायला असलेलं घर, आपल्या मनातले विचार, आपण अनेक गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे असणारी क्षमता, अशा अनेक गोष्टींबद्दल ज्यावेळी सकाळ-सकाळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो, त्यावेळी दिवसभरामध्ये आपली ऊर्जा ही खूप भारी असते. आणि रोज सकाळी जेव्हा कृतज्ञता लिहायला आपण बसणार आहोत, त्यावेळी आपल्याला फक्त चांगलं आठवण्याची सवय लागते. आपल्या हे लक्षात येऊ लागतं, की आपल्यासोबत जे काही वाईट प्रसंग घडून गेलेले आहेत, त्यापेक्षाही रोज आपल्याकडे कृतज्ञ राहण्यासाठी खूप गोष्टी आहेत. आणि म्हणून झालेल्या वाईट गोष्टींबद्दल ज्यावेळी आपण सततचं बोलणं बंद करतो, त्याकडे लक्ष केंद्रित करणं बंद करतो, त्यावेळी आपल्या जीवनामध्ये छान-छान गोष्टी घडायला लागतात. आपला वेळ जो काहीही केल्या परत येणार नाही, तो योग्य ठिकाणी देऊयात. काहीतरी छान कार्य करण्यासाठी देऊयात, असं स्वतःला आपल्याला रोज सांगायचं आहे. आपल्या प्रत्येक श्वासासोबत स्वतःला शांत होताना पाहण्याइतका दिव्य अनुभव नाही. रोजची 20-25 मिनिटे जेव्हा श्वासांना आपण देतो, तेव्हा जीवन फुलू लागतं. स्वतःला धीर देणारे आपले हात जेव्हा आपल्या हृदयावर जातात, तेव्हा जणू नवं जीवनदान आपल्याला मिळतं. जेव्हा स्वतःला आपण मायेने मिठी मारतो, तेव्हा आपल्यातल्या सर्व कमतरता दूर होतात. आधार वाटू लागतो आपला आपल्यालाच. कोणती तरी एक अलौकिक ऊर्जा, परमेश्वराची शक्ती आपलं रक्षण करते आहे, याचा अनुभव येतो. आणि हा अनुभव, ही प्रचिती जणू काही आपल्यामधला आत्मविश्वास पुन्हा जागा करते. रोज सकाळी वाचन केल्यामुळं आपली थॉट प्रोसेस बदलायला मदत होते. आपण तेच विचार मनामध्ये करत राहतो आणि ते विचार थांबवण्यासाठी आपण प्रयत्नही करतो. मात्र ते विचार कधीच थांबत नाहीत. याचं कारण असं, की त्या मनामध्ये नवं आपण काहीच भरत नसतो. आपल्याला विचारांना थांबवायची गरज नाहीये, तर त्यांना वेगळ्या प्रवाहामध्ये घेऊन जायची गरज आहे. ज्यावेळी आपण वाचन करायला सुरुवात करतो, त्यावेळी नवे विचार, नव्या गोष्टी, नवे रंग आपल्या मनामध्ये घर करू लागतात. आपल्या रोजच्या कंटाळवाण्या, रटाळवाण्या, निरर्थक विचारांपासून सुटका मिळवण्यासाठी रोज नवे विचार स्वतःमध्ये भरण्यासाठी वाचन खूप मदत करतं. रोजचं वाचन आपल्या ज्ञानामध्ये भर घालतं. रोज आपल्याला एकाच ठिकाणी बसून भटकंती करायची असेल, नवे अनुभव अनुभवायचे असतील, तर वाचन करायला सुरुवात करूयात. कारण त्याने आपला व्यक्तिमत्व विकास होणार आहे. दिवसभरामध्ये नवीन काहीतरी विचार करण्यासाठी आपल्याला सापडणार आहे आणि हळू आपल्या मनातले नकारात्मक विचार दूर होणार आहेत. सकाळी-सकाळी स्वतःसोबत घालवलेला एकांतातला वेळ हा खूप काही शिकवून जातो. जेव्हा आपण बाहेर फेरफटका मारतो, मग ते आपलं अंगण असोत किंवा एखाद्या ग्राउंडवरती जाऊन चालणं असोत किंवा बाल्कनीमध्ये रेंगाळणं. पक्ष्यांचे आवाज कानावरती पडत असतात आणि आपण स्वतःशी छान काहीतरी बोलू पाहतो. कारण एकाच ठिकाणी राहून तेच रुटीन फॉलो करून आपण कंटाळलेलो असतो. कालच्या दिवसभरातला कंटाळा घालवण्यासाठी रोज सकाळी निसर्गामध्ये, खुल्या हवेमध्ये, एकांतामध्ये स्वतःसोबत घालवलेला वेळ नक्कीच मदत करतो. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.